श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज आपण फक्त एक व्रत समजून घेणार नाही तर एक आत्मपरीक्षणाची संधी समजून घेणार आहोत. विषय आहे शनी प्रदोष. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यातील 2 वेळा त्रयोदशी तिथी येते. या त्रयोदशीच्या संध्याकाळी येणाऱ्या पवित्र काळाला प्रदोष म्हणतात आणि जेव्हा ही त्रयोदशी शनिवारच्या दिवशी येते तेव्हा तो दिवस शनी प्रदोष म्हणून ओळखला जातो. या दिवशी एक विशेष योग तयार होतो. न्यायाचे अधिपती शनिदेव आणि करुणेचे सागर शिव यांची कृपा एकत्र अनुभवण्याचा दिवस. लोकांना शनी म्हणजे भीती वाटते, पण खरं पाहिलं तर शनिदेव शिक्षा देण्यासाठी नाही तर आपल्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी आहेत. ते आपल्या कर्माचा आरसा दाखवतात. आणि प्रदोष काळात शिवपूजा का करतात? कारण हा काळ मनशांती करण्याचा असतो. दिवसभराची धावपळ थांबते, सूर्य मावळतो आणि आपण स्वतःशी संवाद साधतो. शनी प्रदोष म्हणजे आपल्या चुकीची कबुली देऊन नव्याने सुरुवात करण्याची संधी. पुराणांमध्ये वर्णन येते की प्रदोष काळात सर्व देवता कैलासावर एकत्र जमतात. त्यावेळी शिव तांडव करतात आणि संपूर्ण सृष्टीत सकारात्मक ऊर्जा पसरते. जो भक्त त्यावेळी ध्यान, जप किंवा पूजा करतो त्यांच्या जीवनातील नकारात्मकता हळूहळू दूर होते. शक्य असल्यास उपवास करा किंवा सात्विक आहार घ्या. दिवसभर चुकीचे बोलणे, राग, वाद टाळा. संध्याकाळी सूर्यास्ताच्या सुमारास शिवलिंगासमोर दिवा लावा. ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र जपा. काळे तीळ किंवा तिळाच्या तेलाचे दान करा. लक्षात ठेवा, व्रताचा खरा अर्थ उपाशी राहणे नाही तर मन शुद्ध ठेवणे आहे. सतत अपयश येत असेल, नोकरीत अस्थिरता असेल, कोर्ट कचेरीचे प्रश्न असतील, विवाह विलंब होत असेल, मानसिक तणाव जास्त असेल, अशा वेळी शनी प्रदोष श्रद्धेने पाळल्यास मनाला स्थैर्य मिळते. शनी प्रदोष हा केवळ धार्मिक विधी नाही, तो आपल्याला डिसिप्लिन, सेल्फ रिफ्लेक्शन आणि पॉझिटिव्ह एनर्जी शिकवतो. शनिवार कर्माचा विचार करण्याचा दिवस. प्रदोष स्वतःला सुधारण्याची वेळ. शिवपूजा अहंकार सोडण्याचा मार्ग. मंडळी, जीवनात अडचणी येतात. काही वेळा आपल्याला वाटतं की नशीब साथ देत नाही, पण कदाचित तो काळ आपल्याला थांबून विचार करण्यासाठी दिलेला असतो. शनी प्रदोष आपल्याला सांगतो, वाईट काळ संपतो पण त्यातून घेतलेला धडा कायम राहतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि जर तुम्हाला उपासना करायला वेळ मिळत नसेल तर हा जरी मंत्र तुम्ही संपूर्ण ऐकला तरी संपूर्ण शनी प्रदोष काळाचे पुण्य तुम्हाला मिळणार आहे. म्हणूनच हा मंत्र शेवटपर्यंत नक्की ऐका. तर मंडळी, तुम्हाला व्रत करण्यास वेळ नसेल किंवा उपवास करण्यास वेळच नसेल तर तुम्ही हा मंत्र संपूर्ण ऐकला तरी या व्रताचे 1000 पटीने फळ तुम्हाला मिळेल. आणि म्हणूनच हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच
या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता तेव्हा ते केवळ शब्द नसतात तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम नमः शिवाय. 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 ओम
नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम
ओम नमः शिवाय। 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 ओम नमः